नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या देशभरामध्ये काँग्रेसची जी काही स्थिती आहे ती आपल्याला माहितीच आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसचं जे पानिपत झालेलं आहे ते आपण पाहतो आहोत. दिवसेंदिवस विविध राज्यांमधल्या वेगवेगळ्या निवडणुका, मग त्या विधानसभांच्या निवडणुका असो, तिकडच्या स्थानिक निवडणुका असो, या ठिकाणी काँग्रेसची जी झालेली वाताहत आहे हे आपण पाहतोय. आणि त्यातून हे चित्र समोर येतं की काँग्रेसची एकंदरीतच संघटनात्मक जी काय बांधणी आहे त्याच्यामध्ये असलेले दोष सगळे समोर येतात. ती बांधणी राहिलेलीच नाही आहे. फक्त एक रोजच्या रोज जो इतिहास सांगितला जातो की स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासूनचा पक्ष, याच्या पलीकडे आणखी कोणतंही वैशिष्ट्य किंवा कोणती ओळख या पक्षाच्या तर राहिलेली नाही. आणि त्याचं कारण तो पक्षच आहे, त्यांचं नेतृत्व आहे. त्यांनी केलेलं दुर्लक्ष आहे, त्यांनी एकंदरीत जनतेच्या प्रश्नांकडे केलेलं दुर्लक्ष आहे, हे त्यातून दिसून येतं. आणि त्यामुळे त्यांची वाताहत झालेली. भारतीय जनता पार्टीने म्हणा किंवा NDAने विजय मिळवला हे खरंच आहे, पण त्यांना तोडीची लढत देण्याची ताकद काँग्रेसने ठेवलेली नाही, स्वतःची राखलेली नाही. हे सुद्धा त्याचं कारण आहे. पण आता केवळ या स्तरांपर्यंत काँग्रेसची वाताहत झालेली नाही किंवा घसरण झालेली नाही, तर वैचारिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या काँग्रेस जी आहे ती पूर्ण खचली आहे. हे त्यांच्या गेल्या काही दिवसातल्या आपण जर पोस्ट पाहिल्या, त्यांची वक्तव्य पाहिली, त्यांचं वर्तन पाहिलं, तर त्यावरनं लक्षात येतं की मानसिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या काँग्रेस किती घसरणीला लागलेली आहे, किती खचलेली आहे, किती स्तर हा खाली गेलेला आहे, हे आपल्याला दिसून येतं. तुम्ही पहा, आता या लोकसभेमध्ये जे काही घडलं 2-3 दिवसामध्ये, ते पाहिल्यानंतर तेच आपल्याला लक्षात येतं. विरोधी पक्षनेता म्हणून आपल्याला एक जबाबदारीने सभागृहामध्ये बोललं पाहिजे. टीका करायचीच आहे, त्याबद्दल कोणी अडवलेलं नाही आहे. विरोधी पक्षनेत्याला हवा तेवढा वेळ बोलण्याची मुभा आहे. पण मला पाहिजे त्या विषयावर, मला पाहिजे तो मुद्दा घेऊन मी येणार आणि त्या ठिकाणी बोलणार. याला विरोध केला जात असताना सुद्धा तो बोलण्याचा प्रयत्न केला आणि मग दाखवण्याचा प्रयत्न केला की कसं सगळं घाबरलेलं आहे सरकार माझ्या विधानांना. आणि असं करत राहुल गांधी तिथे मुकुंद नरवणे, जे माजी लष्कर प्रमुख आहेत, त्यांचं प्रकाशितच न झालेलं पुस्तक त्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करत होते. जे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही, जे लोकांपर्यंत पोचलेलंच नाही आहे, लोक ते विकत सुद्धा घेऊ शकत नाहीत, कारण ते अजून प्रकाशितच झालेलं नाही, त्याला मान्यता मिळालेली नाही. संरक्षण खात्याकडून त्याला मान्यता लागते, ती अजून मिळालेली नाही. अशा पुस्तकातला कुठल्या तरी दुसऱ्या मॅगझिनमध्ये आलेला संदर्भ घेऊन राहुल गांधी बोलायला येतात आणि त्याच्यावरनं मग राजकारण केलं जातं की बघा आम्हाला बोलू दिलं जात नाही, आम्हाला काही बोलायची परवानगी द्या, आम्ही काही बोलू तिथे, असं खरं म्हणायचं असतं. पण ते बाहेर सांगताना काय सांगतात की आम्हाला बोलू दिलं जात नाही. इतकी दारुण अवस्था काँग्रेसची आलेली आहे. आणि मग ते करण्यासाठी आपण कसे बरोबर आहोत हे दाखवण्यासाठी मग काँग्रेसचे खासदार असतील किंवा इंडिया अलायन्समधले खासदार असतील, असे सगळे तिथे गोंधळ घालतात. हे लोकसभेमध्ये गोंधळ काय नवा नाही, अनेक वेळेला झालेला आहे. भाजप विरोधी पक्षात असताना सुद्धा गोंधळ झालेला आहे. पण आत्ता जी परिस्थिती होती की नरेंद्र मोदी जिथे बसतायत त्या ठिकाणी हे सगळे खासदार गोळा झाले. विशेषतः महिलांना पाठवण्यात आलं. का महिला गेल्या तिथे? काय कारण होतं? का पुरुष आणि महिला सगळेच खासदार तिकडे गेले नाहीत? फक्त महिलाच का तिथे 6-7 महिला उभ्या राहिल्या, त्या सुद्धा बॅनर घेऊन, ज्याला परवानगी सुद्धा नसते. तर जेणेकरून मोदी तिथे येतील आणि तिथे काहीतरी गोंधळ घालता येऊ शकतो, कुठे धक्काबुक्की होईल आणि मग त्याचा एक मुद्दा बनवता येईल की बघा महिलांवर हल्ला झाला. प्रामुख्याने त्याच्यामध्ये दलित समाजातून आलेल्या खासदार होत्या आणि हे स्वतः काँग्रेस तेच म्हटलेलं आहे की दलित समाजाच्या असल्यामुळे कुठेतरी त्यांच्याबद्दल हीन भावना आहे का, म्हणून मोदी आले नाहीत का, असा प्रश्न काँग्रेसच विचारते. म्हणजे अशी परिस्थिती काँग्रेसवर आलेली. आणि मग मोदी आले नाहीत कारण हे सगळं होणार, असा गोंधळ घातला जाईल, धक्काबुक्की होईल आणि त्याचा एक वेगळाच मुद्दा तयार केला जाईल. हे ओळखून ते आले नाहीत. त्यांना लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं की असं काहीतरी होण्याची शक्यता आहे
की तुम्ही येऊ नका, आणि म्हणून ते आले नाहीत, तर मोदी काय झाले, घाबरले. मग तशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर पोस्टर तयार केले गेले आणि ते सगळे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले की बघा मोदी घाबरले, मोदी डरपोक आहे. राहुल गांधींच्या हातात मग ते नरवणेंचं अप्रकाशित झालेलं पुस्तक, त्याची कॉपी राहुल गांधींच्या हातात आहे. त्या प्रत्यक्ष पुस्तकात राहुल गांधींच्या हातात असलेल्या पुस्तकात काय आहे हे कोणी विचारलं नाही ना राहुल गांधींनी दाखवलं. पण ते पुस्तक हातात घेतलेली त्यांची प्रतिमा आणि मागे मोदी पळतायत घाबरून, या स्तरापर्यंत काँग्रेस पोचलेली. आणि हे सगळं कोणीतरी सोशल मीडियावरचे पडीक असतात ते करत नाहीयेत, काँग्रेसच्या स्वतःच्या अधिकृत हँडलवरनं हे सगळं जाते. मग कुठेतरी नरेंद्र मोदींचा ग्लास, पाण्याने भरलेला ग्लास हातात घेतलेला फोटो, पाणी पितानाचा फोटो ठेवायचा, डर सबको लगता है गला सबका सुकता है, अशा पद्धतीची त्याच्यावर टॅगलाईन लावायची, त्याच्यावर टाळ्या मिळवण्याचा प्रयत्न करायचा. मी अत्यंत हीन दर्जाचं जेवढं काही लिहिता येईल आपल्याला तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करायचा. हे तिथे आपल्याला सोशल मीडियात दिसतं. वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवण्यात आले. म्हणजे हे जे काही त्यांनी राहुल गांधींनी नरवणेंच्या पुस्तकासंदर्भात सांगण्याचा प्रयत्न केला ते सगळं AI व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेसने तयार केलं. ट्रम्प आणि मोदी यांच्या कराराबद्दलचा व्हिडिओ तयार केला आणि एक नरेटिव्ह पसरवण्याचा की बघा हे सगळं कसं वाईट झालेलं आहे. प्रत्यक्षात असं काही घडलेलं नाही, पण इतकी पातळी घसरलेली आहे की आता अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवण्याची वेळ आली आहे काँग्रेसवर. अशा पद्धतीचे पोस्ट जे आहेत त्या टाकण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. आणि याला राहुल गांधी सुद्धा अपवाद नाही आहेत. म्हणजे राहुल गांधी हे सुद्धा अशाच पद्धतीची विधानं करताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांना पत्रकारांनी विचारलं की नरेंद्र मोदींचं भाषण जे त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे तुमची, तर काय म्हणाले, जो उचित समजो वो करो. हे वाक्य कशातलं, तर नरवणेंच्या पुस्तकातलं असं गृहीत धरून त्यांनी ते वाक्य काढलेलं आहे. एवढंच बोलतायत ते, जो उचित समजो वो करो. रोज त्याच्यावरच बोलणं चालू आहे. तेच पोस्टर हातात घेतलेले लोकसभेमध्ये खासदार आलेले आहेत काँग्रेस आणि इंडिया अलायन्सचे. जो उचित समजो वो करो हे लिहिलेले पोस्टर्स. ही दयनीय स्थिती काँग्रेसची झालेली आहे आज. सर्वसामान्यांचे विषय हाताळायचे नाहीत, त्यांच्यासाठी काय करू शकतो आपण हे दाखवायचं नाही. फक्त काय करायचंय, मोदींना काही करून हटवायचंय. निवडणुकीच्या माध्यमातून हटवू शकत नाही आपण, सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी हटवूया, हा प्रयत्न सध्या चालू आहे. मग राहुल गांधी सभागृहात जे विचित्रपणे काहीतरी बोलतात तशाच पद्धतीने ते सभागृहाच्या बाहेर सुद्धा वागताना दिसतात. पायऱ्यांवर तिथे वेगवेगळ्या आपल्या खासदारांसोबत बसलेले असताना तिथे त्यांचे माजी नेते काँग्रेसचे रवनीत बिट्टू येताना दिसतात. तेव्हा राहुल गांधी काय म्हणतात, बघा गद्दार आला, बघा त्याचा चेहरा कसा आहे. का गद्दार, तर तो पक्ष सोडून गेला माणूस, तो आज भाजपामध्ये आहे, भाजपाचा केंद्रीय राज्यमंत्री आहे. तर त्याला गद्दार म्हणायचं, त्याच्याबद्दल हीन भावना व्यक्त करायची आणि सगळे त्यांच्यासोबतचे खासदार निर्लज्जपणे त्याच्यावर हसतात. ही पातळी घसरलेली आहे काँग्रेसची, ही दिसून येते त्याच्यातून. राहुल गांधींचे प्रवक्ते हे त्यांच्या एवढेच तशाच पद्धतीने वागणारे बनलेले आहेत. ते काँग्रेसची बाजू मांडत नाहीत, ते मोदी कसे वाईट आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आपण काय करणार आहोत, आपण कसे चांगले आहोत, आपली स्थिती काय आहे, आम्ही काय वेगळं करून दाखवू शकतो जनतेसाठी, ते सांगत नाही. पवन खेरा नावाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी यावरच केलंय, लोकसभेत जे काय घटना घडली त्यावर पोस्ट केली, लोकसभा तो सिर्फ एक झाकी है आणि PMO से भागना अभी बाकी है, असं ते त्याच्यामध्ये लिहितात. लोकसभामध्ये जे काय झालं ते फक्त एक आम्ही दाखवलं, एक तुम्हाला इशारा दिलाय, पण खरा आमचा इशारा काय किंवा इरादा काय की पंतप्रधान कार्यालयातून यांना पळवून लावायचे. आणि हा पळवणार कोण, तर पवन खेरा, जे स्वतःच राज्यसभेची खासदारकी मिळावी यासाठी घोटाळत होते राहुल गांधींच्या भोवती, पण त्यांना ती मिळाली नाही. आणि तेव्हा ते काय म्हणतात की माझ्या तपस्येमध्ये काहीतरी कमी राहिली असेल. मग आता यांनी काय तपस्या केली आपल्याला दिसतंय या सगळ्या पोस्टवरनं. ही अशी अवस्था काँग्रेसची झालेली आहे वाईट. त्यांचे आणखी एक खासदार इम्रान प्रताप गडी ते म्हणतात की नेहरूंचं नाव आईन्स्टाईनशी जोडलं जायचं, मोदींचं नाव एप्स्टीनशी जोडलं जातं. आणि ही त्यांची वक्तव्य महाराष्ट्रातले पत्रकार शेअर करतात सोशल मीडियावर. म्हणजे पत्रकार म्हणवणारे स्वतःला, ते पत्रकार नाहीत, ते शेअर करतात. याचा काय एकमेकाशी ताळमेळ आहे, अर्थ आहे, तर काही नाही.
पण आपल्याला कोणाची तरी निंदा नालस्ती करायची आहे, त्याची बदनामी करायची आहे, मग कोणतरी काय बोललेलं शेअर करायचं आणि इम्रान प्रतापगडीसारखा खासदार अशा पद्धतीचे वक्तव्य करतो. ही काँग्रेसची हीन पातळी दाखवणारी स्थिती सध्या सगळीकडे दिसून येते. असे व्हिडिओ बनवणं, अशा पद्धतीचे पोस्टर तयार करणं, अशा पद्धतीचे बॅनर घेऊन सभागृहामध्ये जाणं, सभागृहात आपल्याला मनाला येईल ते बोलायची परवानगी पाहिजे, कारण आम्ही अशा घराण्यातून आलेलो आहोत ज्या घराण्याचे 3 पंतप्रधान होते. ते पंतप्रधान होते त्यामुळे आम्हाला संसद म्हणजे आमचा राजवाडा जवळपास, त्यामुळे आम्ही तिथे हवं ते बोलू, पोस्टर घेऊन येऊ, कोणावर टीका करू, कोणाची अडवणूक करू, कागद फेकू, तुकडे करून उडवू कागद, आम्ही काही करू तिकडे. ही जी मानसिकता आहे ती काँग्रेसची आता बनलेली आहे. त्याला नुसता वेडगळपणा नाही, डोकं फिरलेले किंवा वेडेपिसे झालेले लोक जे असतात तेच त्याचंच प्रतिबिंब याच्यावर दिसून येतं की आपण काही करू शकणार नाही. आता आपण निवडणुकांच्या ते करण्याची आता आपल्याला संधीच नाही. यातून हे जे एक निराशा, हताशा जी आलेली आहे त्याचं चित्र या सगळ्या पोस्टमधनं, व्हिडिओमधनं यांच्या दिसून येतं, त्यांच्या वक्तव्यामधनं दिसून येतं. नाही तर एक विरोधी पक्ष नेता कुठल्या तरी खासदाराला गद्दार म्हणतो सगळ्यांसमोर, हे चित्र कसं दिसतं? ते शोभणारं तरी आहे का? तुम्ही टीका करू शकता की बाबा बिट्टू जे आहेत ते आमचा पक्ष सोडून गेले, राग असू शकतो तुमच्या मनात, पण जे चेहऱ्यावर देहबोलीतून दिसून येतं राहुल गांधींच्या, ते एक प्रकारे आपल्या दृष्टीने समोरचा माणूस हा हीन दर्जाचा आहे, हा अहंकार त्याच्यातून दिसून येतो. आणि त्यातून ही मानसिकता, ही वैचारिक दिवाळखोरी जी आहे ती काँग्रेसमध्ये आलेली आहे. संघटनात्मक दिवाळखोरी तर झालेलीच आहे, पण वैचारिक सुद्धा दिवाळखोरी आता त्यांच्याकडे आलेली आहे. त्यामुळे गाणं आठवतं, एक मध्यंतरी गाणं जे ते लोकप्रिय झालं होतं, डोकं फिरलं या भयेचं डोकं फिरलं या. तीच काँग्रेसची स्थिती झाली आहे. यांची डोकी फिरलीत की काय असंच वाटण्याजोगी परिस्थिती आहे. एक सर्वसामान्य माणूस काय विचार करतोय सरकारबद्दल किंवा त्याच्या काय अपेक्षा आहेत, तो एक व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकतोय. या व्हिडिओमध्ये मोदी आल्यानंतर मला घरकुल आलंय. मोदी उपकार आमच्या अंगाचं कातडं काढून जर त्याच्या पायाला जोड शिवलं तर आमचं त्याचा उपकार आमच्यावर फिटणार नाही. तर कोणाचं? मोदीचं. बर आम्हाला ही शेतकरी का ही इथं समोर आहे, जवळ बसलाय, बर त्यानं मला जळणाचं काटो घेऊ दिलं नाही. बर त्या वाघानं आम्हाला फुकट गॅस दिला. बर मग त्याचा उपकार काय सांगायचा? फुकट रेशन देतोय 10 वर्ष झाले, 1914 सालापासून. ती तू संध्याकाळी घरला बर मला एक पाहिल्यावर ज्वारी उसणी बघून मी देते का ही माणूस का का देत नाही? आणि ती कसा देते महिन्याला पाठवून रेशन? त्या माणसाचं काय अपेक्षा आहेत, तो मोदी सरकारबद्दल काय विचार करतो आणि त्याला काय अपेक्षा आहेत एखाद्या पक्षाकडून किंवा सत्तेमध्ये येऊ इच्छिणाऱ्या पक्षाकडून, त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्यांच्या मनात काय चाललंय हे न ओळखता फक्त मोदींवर टीका करायची आणि ती त्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने बदनामी करायची, आपली स्वतःची वैचारिक पातळी किती खाली आली आहे दाखवायचं, हेच आता घडताना दिसून येतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.